निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसातच आता आचारसंहिता लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे। अर्थात या मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होईल असं बोललं जात आहे। खासदार सुप्रिया सुळे या घरोघरी कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी सुद्धा घेत आहेत, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांनीही आक्रमकपणे आपल्या प्रचाराला सुरुवातच केली आहे। काही दिवसांपासून बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या कार्याची ओळख करून देणारा प्रचार रथही फिरू लागलाय। नुकतंच बारामतीत पार पडलेल्या नमो महारोजगार मेळाव्यातही पहिल्यांदाच राजकीय कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवार एकाच मंचावर दिसून आल्या। सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अनेक गावांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, तर नुकतंच मुळशी तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली होती। विशेष म्हणजे हा कार्यक्रम पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। या शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातूनही राजकीय हेतू साधल्याचा आरोप त्यांच्यावर आता करण्यात येतोय। पुणे जिल्हा परिषद आणि बारामती टेक्सटाईल पार्कच्या संयुक्त विद्यमानाने जो बचत गटांचा मेळावा झालेला आहे, त्या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून सुनेत्रा पवार ह्या उपस्थित होत्या। आता शासकीय यंत्रणेचा वापर हा राजकीय प्रचार प्रसारासाठी करत असेल तर ही खूप मोठी शोकांतिक आहे, दुर्दैवी म्हणावं लागेल। आज जनतेचा पैसा आज तुम्ही लोकसभेच्या प्रचारासाठी, संभाव्य उमेदवारांच्या प्रचारासाठी जर करत असाल, यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारच्या वतीने हा आक्षेप घेतला जाईल। आज ज्या सुनेत्रा वहिनींना त्या कार्यक्रमाला बोलवलं होतं, बॅनरवरती त्या शासकीय बॅनरवरती त्यांचे फोटो होते, आज ना त्या कुठल्या आमदार आहेत, ना खासदार आहेत, ना कुठल्या शासकीय पदावरती आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत, परंतु आज त्या एक प्रायव्हेट व्हेंचर आणि एक शासन यांचा जॉईंट व्हेंचर करून जर बचत गटांचा कार्यक्रमाला संभाव्य उमेदवाराच्या प्रचारासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा जर काम करणार असेल तर भारतीय लोकशाहीतला ही काळीमा फासणारी घटना आहे। आज हा बचत गटाचा कार्यक्रमासाठी शासनाचा पैसा खर्च होतोय। ज्या जनतेच्या करातून विकास कामं केली गेली पाहिजेत, आज त्या जनतेचा पैसा हा जर राजकीय कामाच्या प्रचारासाठी, निवडणुकीच्या प्रचारासाठी जर वापरला असेल तर सर्वसामान्य माणूस याची दखल ही निश्चित घेईल। आम्ही या घटनेचा, आम्ही या माध्यमातून जी उधळपट्टी चाललेली आहे जनतेच्या पैशाची, यावरती आमची तीव्र नाराजी आहे। याविषयी आम्ही आक्षेप घेतो, ही योग्य नाहीये। जनतेचा पैसा हा जनतेच्या विकासासाठी गेला पाहिजे, ना की कुठल्याही राजकीय निवडणुकीच्या प्रचारासाठी। हा कार्यक्रम पुणे जिल्हा परिषद आणि बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपस्थितांना सुनेत्रा पवारांनी मार्गदर्शनही केलं। मात्र शासकीय कार्यक्रम असतानाही या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या पोस्टरवर सुनेत्रा पवारांचा मोठा फोटो दिसून आला। त्यामुळे या शासकीय कार्यक्रमात राजकीय हेतूनं सुनेत्रा पवारांकडून प्रचार केला जात असल्याचा आरोप केला जातोय आणि त्यामुळेच या कार्यक्रमावरही आक्षेप घेतला गेलाय। सलग 3 वेळा बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांचं एकमेकांना तगडं आव्हान आहे। हे आव्हान पेलण्यासाठी या दोन्ही उमेदवारांनी कंबर कसली आहे। सध्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात छुपा प्रचार करण्याची एकही संधी इच्छुकांकडून सुटली जात नाहीये। हा कार्यक्रम आहे पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विकास आणि बारामती हायटेक टेक्सटाईल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला। अर्थात सुनेत्रा पवार या बारामती हायटेक टेक्सटाईलच्या अध्यक्ष आहेत, त्यामुळे या कार्यक्रमात त्यांनी व्यासपीठावर असणं अपेक्षित आहे। मात्र या शासकीय व्यासपीठाचा वापर राजकीय हेतुपोटी करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्यानं हा कार्यक्रम आता चर्चेत आलाय।